पुण्य फळले बहुत ना दिसा आगे उठ याता ठसा झालो सर्व कतो कैसा बस कुणाच्या अंगात येईल मी एका ठिकाणी असं म्हणलं एका गड्याच्या अंगात आलो ते जेव्हा उठलं आहा को नग 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 हां हुशार माणूस शरद महाराजासारखं जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आलेलं म्हणलं सोडा 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 शरद महाराज म्हणे कामून 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 ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल ह्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्या दादा लोक म्हणतात त्याच्या अंगात दिवी घुसली बेसरमीच्या भोकाना हाना विढाला फळले बहुत ना दिसा चौबदार हुशार आहे मजबूत आहे हे चौबदार बिली हुशार आहे एका गावात चौबदार माझ्या पाठीचा दड सोडला मी म्हणलं काय हजारो जन्मातलं पुण्य अशी निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्यालाही जे पाठवटी तै होये भेटी हरी प्रियाची ऐका भंडाऱ्या डोंगरावर गेले कोण म्हैस ह्याच्या डोक्यात म्हैस राहिली बघा बाकी काहीच नाही विढाला विढाला अरे भंडाऱ्या डोंगरावर म्हैस पाहण्यासाठी गेले कोण गंगाधर पंत मवाळ वाटलं नक्की म्हैस असेल तू कबर आहे डोंगरावर हे लय अवघड आहे हो हसू द्या इनो झाला हे बरं आहे तो कबर आहे भजन दिन रजनी हाची धंदा रात्र न कळी 58 तुकोबरायचं भजन रंगात आलं गंगाधर पंत मवाळ पळत गेले आणि तुकोबरायची पाय धरली कुणाची तुकोबराने विचार केला काळे बाबा कोण साधक असेल ज्ञानेश्वरीतली वही विचारायची गात्यातला अभंग विचारायचा चिंतन विचारायचंय कशासाठी डोंगरात आला देहूतल्या लोकांना मला डोंगरात काढून दिलं भजन करू दिलं नाही काय आपली इच्छा असेल डोळे उघडले गंगाधर पंत मवाळ हा तुम्ही काय आपली इच्छा महाराज आशा सिंगाची म्हैस बघितली का कशा आशा सिंगाची तुकोबारानं डोक्यात हाणून घेतलं म्हणले आशा सिंगाच्या म्हशीचा त्याग करून इथं आलो तरी पट्ट्या म्हैशीच्या आल्याशिवाय राहिला आणि विनोद नाही लोक हे का खरं सांग का ते आमचे दाढीवाले दादाचं नाव काय मिलिंद आजीराव दादा महाराज लोकांना ब्रह्मचारी राहू द्या संन्यासी राहू द्या तुम्ही लोक जगू देत काल परवा तर मलाच एकानं फोन केला दीपक महाराज हालो मी म्हणलं मेलो आमचं लग्न बघा कुठं तरी त्याला म्हणलं मीच केलं नाही तू कुठं बघा अरे कुणाला काय विचारावं अक्कल लागते हो संताजवळ गेल्यास कसं बोलावं साचा निमवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैश कल्लोळ अमृताची मुख्य अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी वरचे बंद आहेत का त्याला मध्ये या की म्हणा बाहेर बसलेत काय की का काही काही मस्त पटांगणात बसलेत त्याला माहिती आहे पटलं तर पटलं नाही तर तंबाखूला चोराला उठलं
आता लोक हुशार झाले. निले दादा विठाला संताजवळ गेल्यास कसं बोलावं. काही मी बुद्धा रब्बा वेन काही काही कृपा केलं नारायण कृपा काहीशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान. काही हे खंड येईल असं बोलावं महाराज. काही माणसं काय बोलतील पांडुरंग बाबा काही सांगता येत नाही. काल पुरा एका बाईनं बघितलं. ती बाई मिली शिर मी मागं सरकून वास काय बोकायचा उता आलाय. तेव्हापासून कळाले आम्ही बोके हा म्हणून. विढाला विढाला देशमुख माझ्याकडे बघा. चांगलं बोलावं. महाराज अशा शिंगाची म्हैस बघितली का. कशा अशा तो खबरने सांगितलं ये म्हैस भाजी म्हणजे का म्हैस फाण्यासाठी सायास करू नको. देव पाहवया करिओ सायास न धर्यास नाशिवंत नाशिवंत आटी प्रियापत्र धन भिजाच्या शीन देव फाण्यासाठी सायास कर. म्हैस फाण्यासाठी सायास करू नको. त्यानं सांगितलं महाराज तुमचं काय काकद भोपळा दिवस मोकळा. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. मजा आहे महाराज. देशमुख काय भाजी सुंदर लागू लागली. पण म्हणलं लई खालं तर उभाच राहतं याचं नाही. सांभाळावं लागतं. विनोद नाही मजा आहे महाराज. आणि खरंच तरुण मंडळी एवढं वाक्य घेऊन जा. तुम्ही खानदानी परमार्थ करा. अरे लोक आपल्याला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. मजा झाल्याशिवाय. आता आमचे पांडुरंग महाराज झाले. आपलं युवराज नाही ना. नाही माणसे तुमच्या दोघांचे नाही. हो का हेच झालेलं आहे. हे झाल्याने लगेच कळते. झाली समाधान तुमचे देखील हालू नये चालू नये विनोद नाही. बरं आता हेच झालं नाही होणार आहे. दमदारा धीरीचे बजाना तो का म्हणे येथे न चले हळूहळू ढाळे ढाळे. आता तुम्हाला किती किंमत आहे. मृदंग्याची बायको मृदंगी झोपले काय खालची मृदंग्याची बायको मृदंगी. त्याला जर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणलं धुमाकून ठोकाव किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला नाही होईल 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 नाही झाला तर कुंभमेळा याला कशाला तार घ्यायचा. तिकडे जाऊन मिक्स वाच. विढाला विढाला माईकवाल्याला किंमत आहे. माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे हो. डॉक्टरची बायको बोला डॉक्टरीन. कंडक्टरची बायको कंडक्टरी. इंजिनियराची बायको बोला बोला इंजिनिअरिंग. वकिलाची बायको वकिली. सरपंचाची बायको सरपंचीन. पेताड्याची बायको म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा. आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही. पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणानं परमार्थ करा. भगवान नरसिंह यांची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अरे देव पाहण्यासाठी सायास कर. काय पाहण्यासाठी काय पाहण्यासाठी देव पाहण्यासाठी. त्यानं सांगितलं महाराज म्हैस सांगा. आम्हाला माहिती आहे हाल. तो खबर नाही विचार केला. याच्या डोक्यातली म्हैस गेली. म्हैस गेली जा. घरी कोट्यात म्हैस आहे. आपल्याकडे कोटा म्हणतात का गोटा गोठा आहे ना. जा गोट्यात म्हैस आहे. पळत सुटला पांडुरंग बाबा. बघतो तो काय गोट्यात म्हैस. अरे बापरे. काही माणसाचा विश्वास बसत नाही काय की. पत्नीला बोलवलं म्हैस कुणा आणली. मालक नाही आणली. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली. नाही आणली. विचार केला अरे बापरे. ज्यांच्या शब्दानं म्हैस गोट्यात येऊन बसते म्हैस सापडते त्यांनाच सांगितलंय देव पाहावया करिओ सायास. ऐका गडे दादा. ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांच्या शब्दानं का देव सापडणार नाही. जोरात वाजवा. का देव सापडणार नाही. सगळ्याचा त्याग केला. संसाराच्या नावी घालून या सुनने झाडोने संसार बैसलो. सगळ्याचा त्याग केला. पळत सुटले आणि तो कबराचे पाय धरले. कुण कोण म्हणलं मशिवाल्यानं. गंगाधर पंत मळानं पाय धरले. करा क्षमा अपराध करा क्षमा अप महाराज तुम्ही शेत महाराज तुम्ही आहा नाही विचारिला अधिकार मी आपण मी तव अना
इकडचे म्हणते डीजे डीजे. बस बस बस. महाराज क्षमा करा, चुकलो, तुमचा अधिकार कळाला नाही, तुमची योग्यता कळाली नाही. तुकोबारायची पायी धरली. कुण बोला पुन्हा हा गंगाधर गावातलाच म्हणतात. गंगाधर पंत मळानं पायी धरले. क्षमा करा, चुकलो महाराज. डोक्यावर हात ठेवला. ऐका माझ्याकडं, डोक्यावर हात ठेवला. तुकोबारायनं कुणाच्या? गंगाधर पंत मळाच्या. हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. आपुले पदी बैसविले धरीतील हाती. संत कृपावंत पाळी पंढरीनाथ कृपया केली माझी. ऐका, डोक्यावर हात ठेवला, हस्त कृपा केली. लक्ष देऊन ऐका. राहिलेले गात्यातले अभंग गंगाधर पंत मवाळानं ढेले. काय ताकद असते हस्तकृपा. आज चंद्रश्री आहे तोपर्यंत कीर्ती आहे गंगाधर पंत मवाळाची. टाळी वाजवू तोपर्यंत कीर्ती आहे. आता चला उत्तर द्या, खरं सांगा. गंगाधर पंत मवाळाला तुकोबारायची संगती कशाच्या निमित्तानं घडली? बोला. कशाच्या? कशाच्या? म्हशीच्या. उद्धार झाला का नाही? टाळी वाजवू. संतांची संगत कशी बी घडू द्या, कशाच्या बी निमित्तानं घडू द्या, कोणत्याही पद्धतीने घडू द्या. म्हणून महाराज सांगतात, संत समागम एकाधी परी. परी म्हणजे प्रकार, पद्धत. कोणत्याही पद्धतीने घडू द्या. महाराज नाही घडली तर तुकोबारानं सांगितलं नका घडू द्या, वासना तरी शिल्लक ठेवा. जन्म घेणे लागी त्याची झाली अंगी. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जनरेशम इह संसारे खलु दोषारे कृपया प्यारे बाह्य पुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गुणमते. इतिला जन्म यावने होय भजित म्हणून या जीव भ्याला शरण. निलेश दादा, खरं सांगू का, भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते, नाही तर काही बायाची भाजी लई नमुना. अर डब्याचे डबे मसाला चव नाही कशाला. मी इथल्या सोडून मंडपातल्या धरून सांगायला उगा कळालं तर बघा. एका बाईने भाजी केली, तेल मीठ मिरचू डाळ पाणी. आता मालकाला भूक लागली, ते म्हणला जेवाय वाढ. परमेश्वर महाराज हिनं भाजी वाढली, हनं फुरका हल्ला शिंडीत तई. माया ब्रह्म जगत सत्य जगत. डोळ्यातून आसरू आलेत, हिनत नाही. त्याची शेंडी ताईट झाली. पुढं बाई बसली, गपचूप तरी बसाव. बसल्या बसल्या म्हणली, माय भाजीत काही कमी जास्त, तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत, प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? लई प्रेम म्हणल्यास मसरवाटा गाठावं लागेल मला. विठाला विठाला. एक वाक्य आहे का बरं काय? भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते, तसं असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटते. महाराज ऐका, जशी वासना तसा जन्म. माझ्याकडे लक्ष द्या महाराज. वासना शिल्लक राहिली. उद्या जर जन्म आम्हाला बैलाचा मिळाला तर तुकोबारानं सांगितलं बैलाचाच मिळू द्या, ज्ञानोबरायाच्या पालखीचाच बैल. चला आता आषाढी वारीला चला गडी पालखी सोहळ्याला. काय त्या बैलाची मजा आहे हो. त्या पालखीच्या बैलाच्या पाया पडत लोक. कुणाच्या? कुणाच्या? बैलाच्या. आपल्या बैलाच्या. अरे संताचा बैल झाला तर इतकी मजा आहे, टाळी वाजू. महाराज उद्या वासना शिल्लक राहिली, आणि उद्या जर जन्म घोड्याचा मिळाला तर तुकोबारानं सांगितलं घोड्याचाच मिळू द्या, ज्ञानोबरायाच्या पालखी पुढचाच घोडा. पुढचाच घोडा. दादा विनोद नाही ते आमचे मिशावाले दादा. काय मिशा खतरा येत राव. मला हे अशी मिशा बघितल्या गेले आनंद वाटते बघा. विनोद नाही बरं का. एक वाक्य आहे का, माऊलीचा पालका घोडा जर पालखीला येडा मारू लागला ना, पांडुरंग बाबा, ह्या महिला मंडळी त्या घोड्याच्या पाठीवर खारका खोबरं टाकतात. कुणाच्या? कुणाच्या? घोड्याच्या. आपल्या पाठीत भांडणं लागाय उशीर आण दगड राम. अरे ज्ञानोबरायाच्या पालखीचा घोडा झाला तरी किंमत आहे, टाळी वाजवा. महाराज उद्या वासना शिल्लक राहिली, उद्या जर जन्म कुत्र्याचा मिळाला तर
तुकोबाराने सांगितलं कुत्र्याचाच मिळू द्या, ज्ञानोबाराच्या दरबारात व्हावे त्यांचे द्वारी आणि वाजवा टाळी.